हाय मैत्रिणींनो, मी निर्मला गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला क्रॉस पट्टी म्हणजे योगपट्टी कशी कट करतात ते दाखवते। आपण काय करतो, मागचा फ्रंट, कापूरून कटोरी आणि साइड पट्टी हे पूर्ण आपण कापूरून काढतो। पण काय होतं, क्रॉस पट्टी ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस कमी जास्त होते। कमी जास्त झाली तर आपलं फिटिंग मध्ये पूर्ण ब्लाउज बिघडून जातं। तर क्रॉस पट्टीचे कसे माप घ्यायचे, अचूकपणे कशी कट करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवते। तर आपण काय करायचं, हे ब्लाउज आपले मापाच्या ब्लाउज वरून आपण 4 आणि 3 अशी कट करतो नेहमीप्रमाणे। पण बरेच वेळा हे घेऊन सुद्धा आपली चूक होते। तर काय करायचं, हे साइडचं जे माप आहे आपलं ब्लाउजचं, हे बाई घेराच्या काखेतून म्हणजे काखेच्या पॉइंट पासून जिथं क्रॉस पट्टी जोडतो तिथपर्यंत हे माप मोजून घ्यायचं। 4.25। आता 4.25 इथं माप 4.25 प्लस 1 इंच म्हणजे 5.25। 5.25 माप इथं जो आपला मागचा फ्रंट येते साइड, त्याला इथं माप टाकून पाहायचं। उरलेलं जे माप आहे ते आपलं क्रॉस पट्टीसाठी म्हणजे 3.5 इंचाची। ही आपल्याला 3.5 इंचाची साइडची काढायची आहे। मग याची रुंदी 12 घेतलेली आहे छातीची रुंदी। कारण हे ब्लाउज खूप मोठा आहे। या साइडची 3.5 आणि अर्धा इंचानी जास्त म्हणजे 4। अशा पद्धतीने जोडून द्यायची। नंतर या पूर्ण रुंदीचा सेंटर भाग काढून 6, 2 पॉइंट आतमध्ये आणि 2 पॉइंट इथं वर घ्यायचं। म्हणजे या 2 पॉइंटच्या वर अशी गोलाकार पद्धतीने, म्हणजे आपला आकार दिसायला खूप सुंदर दिसते। अशा पद्धतीची आपण क्रॉस पट्टी समजत असेल। ही म्हणजे काही कठीण नाही आहे, पण जर चूक झाली तर पूर्ण ब्लाउज आपलं फिटिंग मध्ये नंतर आपल्याला खूप कठीण जाते। अशा पद्धतीची ही क्रॉस पट्टी आपण प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पॅटर्न वर आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप अपलोड करत आहोत। जर तुम्हाला काही समजत नसेल आणि काही अडचणी येत असतील तर मला कमेंट करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।